सज्जन मानतो मारुतीला म्हणाले विचार करायला मारुतीला म्हणाले एखाद्या माणसाला कलशात काम लागले तर काय आणि पाण्याने टाकून झाला पाणी पाजवले आणि पाणी पाजवून त्याला वया केले आणि हातामध्ये तलवार ठेवण्याची भूमिका म्हणजे मारुतीरायाच्या मनाचा विचार असा आहे मारुतीराया म्हणाले तर बाबा आतापर्यंत Received 102 rupees on Google Pay for business. आणि आज माझ्या डोळ्याच्या सीतामातेला इंद्रजिताने मारले सीतामातेचा वध केले आज हे जर बातमी रामचंद्र प्रभूला सांगितलो तर भगवान परमात्मा असणारा त्या ठिकाणी मरण अवस्थेत जातील म्हणून असणारा त्या ठिकाणी दुःख वाटून श्री मी रामा प्रति जावरा कैसी सांगवे वर्तमाना मध्येच गोष्टी ठेविता भागुरा तरी दूषणा लागतसे मारुतीरायाचा विचार चिंतन करा महाराज मारुतीराया म्हणाले तर मी कशा प्रकारचं जाऊन कसं असणारा रामचंद्र प्रभूला ही बातमी सांगू आणि योगायोग जर मी भगवंताला ही बातमी सांगायला गेलो त्याला जर झाकून ठेवलो त्याचे विषय होणार या गोष्टीवर चिंतन करा माऊली कारण सद्गुरु माऊलीच्या पुढे कोणती गोष्ट लपून ठेवता येते का ठेवता येणार आता मला सांगा माईचा गुरु कोण आहे ना तुमचा गुरु म्हणजे तुमचा पतिदेव बरोबर आहे आता तुम्ही तुमच्या पतिदेवाच्या पुढे काही गोष्टी झाकून ठेवता येते का ठेवता येणार मला सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात मला सांगा नोटाबंदीच्या वेळेस झाकून ठेवले गेले लय बरोबर आहे मला आता चिंतन करा रामकथा कशी आहे ना रामकथा लय गोड आहे रामकथा जन्मात आणल्यावर कोणीही माईला देवाकडे जायची गरज नाही लेकराला देवाकडे जायची गरज नाही या दोघांना जर विचार केला तर माईनं नवऱ्याची सेवा करावी गुरु म्हणून देव म्हणून ऐकले आणि दुसरी गोष्ट लेकरांना आईवडिलांची सेवा करावी माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी पुंडलिकासाठी उभा जगदेती कारण जगाचा मालक असणारा पुंडलिकासाठी उभा टाकलाय महाराज ऐकले आम्हाला सांगा चिंतन करा मारुतीराया म्हणाले कशा प्रकारचं भगवंताला सांगू आणि सांगण्या गेलं तर दोष आहे सांगण्या गेलं तर दोष आहे लपून ठेवायला जाऊ ना असा विचार मारुतीरायाचा झालेला आहे म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा आमच्या आईवडिलांकडून कुठलीही गोष्ट लपून ठेवलं हे रामायण सांगते बाईनं नवऱ्याला कुठली गोष्ट लपून ठेवलं हे रामायण तुम्हाला आम्हाला सांगते आणि हे जर करता येणं गेलं तर आम्ही आयुष्यभर जरी काही केल्या किती तीर्थयात्रा करा कोणीही देवाकडे जा अजून काही करा देव भेटणार नाही बरं काय देव आपल्या जवळ आहे हो तुझा आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलासी म्हणून रामकथा ऐका आणि रामकथा चरणाला नम्र काय ऐसा विचारे हनुमंता सत्वराला तीर अदवदने स्पुंदता भयभीत कपी जाहली चिंतन करा सज्जनो बरं काय ऐसा विचारी हनुमंत मारुतीरायाने अशा प्रकारचा विचार केला सत्वर बरं काय सत्वर म्हणजे लवकरात लवकर ज्या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभू आहेत त्या ठिकाणी आले मग आता काय केले तिथे येऊन अधोवदन म्हणजे खाली मान घातले स्पंदून रडू लागले का मालकाच्या पुढे आल्यावर मान घरी केले का केले नाही कारण दुःखाची बातमी आहे ना मग दुःखाची बातमी असल्यावर मानवरी करून बोलावं भगवंताला मानवरी करून नवऱ्याला बोलावं शास्त्र म्हणाले है की नाही नियम आहे महाराज पतिव्रताचा नियम आहे भक्ताचा नियम आहे सेवकाचा नियम आहे सेवके करावे सांगितलेले काम त्या नियमाप्रमाणे आचरण करावे लागते तर देव मिळायचा बाजारचा भाजप बनवायचा है की नाही महाराज देव करणं म्हणजे सोपं आहे का भक्ती म्हणजे सोपी आहे का तलवारीची धार आहे मारुतीरायांना नसीब असणारा खाली लागलं आणि कोणी हात जोडले आणि स्तुती करायला मारुतीरायाचं हृदय भरलं मारुतीरायाला बोलता येणार नाही अशी अवस्था मारुतीरायाची झाली काय होते आहे का गजबजले राम लक्ष्मण मारुती सबसे वर्तमान हनुमंत वक्षस्थळ बळवला
मारुती रायाला म्हणजे नक्कीच असणारं काहीतरी गीत आहे, काहीतरी संकट आहे भगवंताला कळालं. मारुती रायाची अवस्था बघितली आणि राम लक्ष्मणाच्या हृदयामध्ये धक्का बसला बरं काय. आणि मारुती रायाला विचारले, मारुती राया काय झालं? मारुती राया म्हणता काय झालं? मारुती राया सदा स्तुन स्तुन रडत मारुती राया सांगू लागले बरं का, जानकी अनुनी रणांगणी इंद्रजित टाकिला ऐसा एकताचा पपानी दुःखे करुणी उचंबळी. मारुती रायाला सांगितलं, देवा रणांगणाच्या ठिकाणी इंद्रजितानं जानकी मातेला आणलं आणि तिथं आणून असणाऱ्या त्या ठिकाणी सीता मातेचा वध केला. एवढा ऐकल्याचा पाणी म्हणजे भगवान रामचंद्र प्रभू दुःखे करुणी उचंबळला. दुःख उचंबळून आलं भगवंताचं बरं काय. सीता मातेला मारले म्हणल्यावर दुःख म्हणजे उचंबळणे म्हणजे जसं मामा एखाद्या माणसाला पित्त झालं तर ते उलटी असणारे उचंबळून येते, तशा प्रकारचं रामचंद्र प्रभूचं दुःख हृदयातून उचंबळलं आणि भगवान परमात्मा दुःख करू लागले. आकर्ण नयन चांगले ते अश्रू स्रव लागले अहंकार ते वेळे रामसेनेत झालासे. आकर्ण नयन चालले भगवान परमात्म्याचे डोळे कसे होते? आकर्ण म्हणजे कानापर्यंत बरं काय. सुंदर डोळे असणारे त्या ठिकाणी डोळ्यावर अश्रू पडू लागले महाराज बरं काय. आणि हाहाकार असणारा त्या ठिकाणी रामसेनेमध्ये झाला. सर्वांना दुःख झालं. 18 पद्म वाहन 56 कोटी गोलागुल आणि 72 कोटी रेष एवढे लोक दुःखात झाले महाराज. एवढे लोक असणारे दुःख करू लागले. जिथं मालक दुःखी आहे तिथं घरातले लोक सुखी राहतात का ना? अजिबात राहणार. म्हणून तो मालक असणारा दुःखात पडला, म्हणून एवढ्या लोकांना दुःख झाले. मग तुमच्या आमच्या घरी जर आमचा मालक दुःखात पडला आणि आम्ही जर सुखानं राहत असाल तर आम्हाला त्या ठिकाणी माणसाच्या जन्माला येऊन आमचं कर्ते असणारं त्या ठिकाणी काहीतरी विपरीत आहे महाराज. म्हणून तुम्ही आम्ही चिंतन करावं आणि चिंतन करून या जीवाचा उद्धार कसा होईल या गोष्टीचा विचार करावा बरं का. मंगळ रूप तो रघुनंदना मंगळ भगनीचे आठवणी बोला. विलाप करिता लक्ष्मणा येऊनी चरणी लागला. मंगळ भगनी मंगळ रूप असणारा भगवान परमात्मा आणि ते मंगळ भगनीचं असणारे आठवण केलं. सीता मातेचे आठवण भगवान परमात्मा करू लागले, विलाप करू लागले, दुःख होऊ लागलं बरं काय. भगवान परमात्म्याच्या डोळ्यावर अश्रू पडू लागले, हृदय भरले महाराज. आणि भगवान परमात्म्याचं दुःख असणारं लक्ष्मण रायानं बघितलं आणि लक्ष्मण राया धावत आले. लक्ष्मण रायानं आल्या तेवढ्या दुःखात सुद्धा काय केलं महाराज, तर येऊन भगवंताच्या चरणाला नतमस्तक झाले. आपलं मस्तक कुठे ठेवले भाऊ? तर आपल्या वडील भावाच्या चरणावर. रामायण तुम्हाला सांगते, लहान्या भावानं मोठ्या भावाच्या पाया पडावं. माय बापाच्या पडणं आल्या भाऊ आहे की नाही, तर मोठ्या भावाच्या पाया पडायला काय आपला काही दोष नाही. आपल्या माईनं बापाच्या कधी पाया पडली नाही, बापानं त्याच्या माय बापाच्या कधी पाया पडला नाही. पण तुम्ही आम्ही कसं पडायला नाही आहे की नाही. शुद्ध पिता पोटी बळे रसाळ कोमटी. जिथं बी शुद्ध आहे तिथं पाया पडायची गरज नाही महाराज बरं काय. म्हणून तुम्ही आम्ही चिंतन करावं महाराज. लक्ष्मण दुःखी राम होते पण तिथं सुद्धा लक्ष्मण रायाला आपल्या वडील भावाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि नतमस्तक होऊन काय करतात? आकर्ण नयना चांगले परब्रह्ममुस उतली त्या जगन्वंद्याची चरण कमले सुमित्रा बळे वंदिले. चिंतन करा बाबा. आकर्ण नयन चांगले कानापर्यंत डोळे असणारा तो परब्रह्म असणारा पूर्ण ब्रह्म असणारा भगवान परमात्मा आणि त्या जगाला वंदे असणारा तो भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर लक्ष्मणानं वंदन केलंय.
वडील भावाच्या चरणावर नतमस्तक झाले महाराज. वडील भाव म्हणजे वडिलासारखा असते. वडिलांवर जेवढं आम्ही प्रेम करताना आहोत तेवढंच प्रेम वडील भावावर करा, तेवढाच आदर वडील भावाचा करावा. रामायण शिकवते ज्याला भाऊ कळाला नाही त्यानं काही केला तरी त्याला देव कळणार. बरोबर, किती काही करा महाराज, तीर्थयात्रा करा, सत्य करा, नित्या लावा, भागवत ऐका, अजून काही ऐका, भाऊ कळला गेला देव कळला महाराज. परपंच परमात्मा सारखी Receive 16 rupees on Google Pay for business. जर प्रपंच कळला गेला तर परमात्मा कळणार नाही. म्हणून रामायण म्हणते भाऊ हा सर्वश्रेष्ठ आहे. भावाच्या चरणावर नतमस्तक लक्ष्मण राया झाले. तुम्ही आम्ही सुद्धा वडील भावाच्या पाया पडावं असा प्रकार आहे बरं का. मने ब्रह्मांड नायका रघुवीरा, मिथ्या मायेची काय शिखंती, वा वा. अकराले ते पुढती, नास पावेला निर्धारी. लक्ष्मण रायाने पहिले पाया पडले, समोर उभा टाकले, दोन्ही हात जोडले. दोन्ही हात जोडून भावाला म्हणाले, भावाला म्हणाले, हे ब्रह्मांड नायक रघुपती. दादा तुम्ही ब्रह्मांडाचे मालक आहात बरं काय, रघुपती आहात. देवा मिथ्या मायेची काय खंती. माया कशी आहे, मिथ्या आहे, लटकी आहे, आणि लटक्या मायेची खंत करायची काय गरज आहे. देवा जेवढं आकाराला आलंय तेवढं नाचते बरं काय, दिसते तेवढं नाचते भगवंता. आणि म्हणून तुम्हाला दुःख करायची काय गरज आहे. जेवढं या डोळ्याला दिसलंय ना माय हे सगळं नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकल, कारण नाशिवंत आहे. याच्यावर अधिकार कोणाचा आहे, काळाचा आहे. देह काळाचे, धन कुबेराचे, तेथे मानवाचे काय आहे. काय आहे महाराज, काही नाही. देवा हे सगळं तुम्हाला माहित आहे. मग मिथ्या दुःख करायची काही गरज आहे का, अजिबात नाही. असं लक्ष्मण राय बोलू लागले. विवेक वज्रा घेऊन पर्वत करावा चूर्ण, सद्गुरु वशिष्ठ शिकवना, हेची पूर्वे शिकविले. दोन्ही हात जोडून वडील भावाला म्हणाले, दादा वशिष्ठ मुनीने पूर्वी आपल्याला शिकवण दिलेली आहे बरं काय. विवेक नावाचं वज्र घ्यायचं आहे आणि मोह नावाचा पर्वत छेदायचा आहे बरं काय. या जीवाच्या माग मोह लागला, मोहामध्ये जीव अडकलेला आहे महाराज. विवेक नावाच्या वज्रानं मोह पर्वत पिष्ट करायचा आहे. देवा हे सद्गुरु माऊलीनं वशिष्ठ मुनीला पुन्हा आम्हाला पूर्वी ज्ञान दिलेले आहे बरं काय, ज्ञान दिलेले आहे. आणि सद्गुरु सारखा असता पाटील आता इतराचे लेखा बोलवले. म्हणून गुरु माऊली सांगत ना, सद्गुरु माऊली सांगले का, ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे बघा, मन हृदयी सद्गुरु देवी तारिलो हा संसार गुरु, मनोनी विशेष आज्ञा गुरु विवेकावरी. म्हणून दादा तुम्हाला खंत करायची गरज नाही, तुम्हाला दुःख करायची गरज नाही. अशा प्रकारचा लक्ष्मण राया दोन्ही हात जोडून दादाला बोलू लागले. तू देवादिदेव परब्रह्म, आजादित आत्मा तुझे मायेचा समभ्रम, मिथ्या माया लटकाची. देवाला बोलू लागलेले आहे. देवा तू देवादिदेव परब्रह्म आहे बरं काय. कसं आहे, पूर्ण ब्रह्म असणार आहे देवा बरं काय. आणि अज बरं काय, ज्याला जन्म नाही, जन्म मरणाच्या विरहित, अजित अज अजित म्हणजे ज्याला ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा विजय मिळवता येईल देवा. अशा प्रकारचं तू आहेस देवा बरं काय. आणि आत्माराम आहेस प्रत्येकाचा, प्रत्येकाच्या देहामध्ये तुझं वास्तव्य आहे देवा बरं काय. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. कारण प्रत्येकाच्या देहात तू
लक्ष्मणराया दोन्ही हात जोडून म्हणाले तर देवा जानकी माता सीता माता मरण पावलेली आहे बरं काय पण तेव्हा एक सारा मुली दिव्याला त्याची प्रभा सोडून जाते का अजिबात नाही तसं तुम्ही जो दिवा आहात आणि ती ज्योत आहे तुमची बरं काय तुम्हाला सोडून जाईल का देवा कल्पना नाही आता सुद्धा ज्या वेळेस लंकेमध्ये सीता मातेला अशोकवनात ठेवले म्हणजे रामचंद्र प्रभू पासून दूर झाले का महाराज अजिबात नाही मग तुम्हाला दुःख करायची काय गरज आहे देवा अशा प्रकारचं लक्ष्मणराया म्हणू लागले कनकासी टाकुने कांती रावण राहिला केवती रत्नास सांडुनी दीप्ती कुठे परती जायला कणकाला असणारं कांती टाकून कुठे जाऊ शकणार देवा आणि रत्नाला असणारी त्याची दीप्ती सोडून जात नाही तशा प्रकारचं भगवान परमात्मा सीता माता हे तुम्हाला सोडून कल्पांती जाणार नाही आणि म्हणून तुम्ही दुःख करू नका बरं का अनाद तू तिचा तुझची ते पावेला यथार्थ जैसा पार्वतीने कैलास नाथ पुन्हा उपदोने वरेला भगवान परमात्म्याला लक्ष्मणराया म्हणाले देवा अनादी काळापासून तू तिचा नात आहेस आताचा आहेस का अनादी काळापासून बरं काय आणि मग तुम्हाला सोडून यथार्थ कल्पांती कुठं जाणार नाही उदाहरण देऊन सांगाले दक्ष राजाच्या इथं पार्वतीनं त्या यज्ञात उडी टाकली स्वतःला संपवलं आणि हिमालयाच्या पोटी जन्माला आली बरं काय पुन्हा महादेवासोबत तिचा विवाह झाला महाराज तसं देवा सीता माता हे तुम्हाला कल्पांती सोडून जाणार नाही जरी मरण पावली तर पुनरुपी तिची असणारी उत्पत्ती होईल आणि पुन्हा असणारी तुमच्या गळ्यात ती माळ टाकल असं लक्ष्मणराया आपल्या वडील भावाला रामचंद्र प्रभूला विनंती करून बोलू लागले आता यावरी ऐसे करीना सपरिवारे वदिना रावणा बंदीच देव सोडविना विभीषणा स्थापिना लंकेसी लक्ष्मणराया म्हणाले तर देवा चिंता करू नका आता यावर मी करीन बरं काय करीन तर रावणाला सहपरिवारा सकट माराल बरं काय बंदीच्या देव लोकांना त्या रावणाच्या बांधवडीतून सोडून टाकील मोकळं करील मुक्त करील आणि लंकेमध्ये राजा विभीषणाला त्या गादीपदावर बसवील देवा तुम्ही चिंता करू नका मारुती लक्ष्मणराया आपल्या वडील भावाला धीर द्यायला महाराज वडील भावाला जवळ घ्याले वडील भावाला विनंती करून बोलाले बघा महाराज आम्ही आमच्या वडील भावाला संकटात टाकायचा प्रयत्न करत्या वडील भावाला मारायचा बेत करत्या वडील भावाला संपवायचा बेत करत्या आणि मग इथं लक्ष्मणराया वडील भावाला दुःखातून बाहेर काढाले रामायण किती गोड आहे महाराज रामायण किती गोड आहे जर कोणाला विचारलं तर मायबापू सहसा सांगता येईना बरं का पाण्यात ना मासा झोपगे कैसा आणि जावे त्यांच्या वंशा तेवढा कळेल रामायण ऐकणाऱ्यालाच माहित आहे महाराज किती गोड आहे बरं काय माईच्या प्रेमाचा अंत कोणाला लावून तर लावता येणार जे माय आहे तिलाच त्या प्रेमाचा अंत माहित आहे इतराला जमते का जमत नाही तसं लक्ष्मणराया आपल्या भावाला प्रेम द्यायला का आपल्या भावाला सुखी करायचा प्रयत्न करायला का आपल्या भावाला दुःखातून बाहेर काढायचा प्रयत्न करायला का आणि म्हणून तुम्ही आम्ही आमच्या भावाला दुःखातून बाहेर काढायचा प्रयत्न करावं मग रामायण ऐकलेली या ठिकाणी बळाला येते महाराज ऐसे बोलता लक्ष्मण राम पाहे आदो वदना चिंता क्रांत वानर गणा तटस्थ रूपा पाहते आणि अशा प्रकारचं लक्ष्मणराया बोलले आणि रामचंद्र प्रभू आदोवदन बघू लागले तटस्थ
बोलत राहते की काही नवत महाराज, पण तेवढे लोक कसे शांत राहिले असतील? त्याचं एकच कारण आहे भाऊ, की आपण रामचंद्र प्रभूवर प्रेम करत होते. ज्यानं देवावर प्रेम केला त्यानं देवाच्या कथेमध्ये उघड करत, आणि ज्यानं देवावर प्रेम केला नाही त्यानं कथेत आल्यावर झोपले शिवले. हे की नाही बा? ती दुर्दैव विषय आहे बा. बरं काय? म्हणून असणारं मायबाप हो, प्रेम करावं. देवाला प्रेमानं जिंकता येते. बरं काय? कारण थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा. देवाला कयाचा दुष्काळ आहे महाराज? प्रेमाचा आहे. प्रेम सुख देईन, प्रेम सुख देईन, प्रेमा विनाय समाधान. आणि म्हणून सज्जन हो, 18 पद्मवानर 56 कोटी व आंदोलन 72 कोटी तटस्थ होऊन बघू लागले. काय होते आहे का? तो विभीषणाचे दोघे प्रधान आले जानकीची शुद्धी घेऊन. हसताच विभीषण आला रामास सांगा. आता इकडे एवढं मोठं दुःख झालं महाराज, एवढे चिंतातूर लोक झाले. तेवढ्यामध्ये सीता मातेची शुद्धी घेऊन कोण आले? तर 2 प्रधान आले विभीषणाचे. आणि विभीषणाचे प्रधान आले, पण चिंतन करा, डायरेक्ट देवाकडे येऊन सांगलेले, तुम्ही आम्ही काय करायला बघा. विभीषणाचे प्रधान आले आणि विभीषणाला नमस्कार करून सीता मातेची शुद्धी विभीषणाला सांगली. बरं का? आणि विभीषणाला ऐकले आनंद झाला. विभीषण हसू लागले आणि हसत हसत रामचंद्र प्रभूकडे आले. कोण कोणाला सांगाव, कुठपर्यंत आपलं कार्य आहे तुम्हाला कळवणार. मर्यादा राहते, मर्यादा. आम्ही मर्यादाचं उल्लंघन करायला आहे की नाही पाहू? मर्यादा ठेवायला का? अजिबात नाही महाराज. मर्यादा हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ज्याला मर्यादामध्ये राहता येते त्याला देवाला कळता येते. ज्याला मर्यादाच्या पलीकडे जाते त्याला देव मिळला मार्ग हो. बरं काय? विभीषण हसत गेले आणि हसत जाऊन काय म्हणाले? बोला. मने जगदवंदेचा पाणी की आहे जनक नंदनी. म्या लंकेशी दूत पाठवली समाचाराता आणविला. त्या ठिकाणी विभीषणाला जवळ गेला आणि म्हणू लागले, जगत वंद्या चाप पाणी. देवा, तुम्ही जगाला वंदे असणारे आहात. बरं काय? चाप पाणी आहात देवा. सुखी आहे जनक नंदनी. भगवंता, तुम्ही चिंता करू नका. राजा जनकाची नंदनी मुलगी सुखी आहे देवा. मी अशोकवनामध्ये लंकेमध्ये 2 दूत पाठवलेले होतो. ते दूत असणारे जाऊन बातमी आणले का? अशा प्रकारचं सुखाची बातमी तो नूतन लंकेश म्हणजे विभीषण राजानं रामचंद्र प्रभूला सांगितले. बरं का? इंग्रजीत परम कपटी जटिकाची वदिला सीता गोरटी. हनुमंत निष्कपट पोटी त्यास सत्तेची वाटली. विभीषण बोलू लागलेला आहे देवा, इंद्रजित असणारा परम कपटी आहे. बरं काय? कपटी आहे, खरं आहे, दुर्जन आहे देवा. बरं काय? आणि मग त्या ठिकाणी मारुतीराय म्हणजे निष्कपट वृत्तीचे आहे. मारुतीरायाच्या अंतःकरणात कुठलाही पाप नाही मला. कपट नावाची वस्तू नाही. काळनेमी सुद्धा साधू होऊन बसलेला होता. बरं काय? त्यांना सुद्धा मारुतीराय साधू म्हणून नमस्कार करायला गेले. माय बापू, बरं काय? चिंतन करा. आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी माय बापू, या कपटी लोकांची अवस्था अशी होती. विभीषण म्हणून आपल्याला आहे कपटी लोक होतं. मारुतीराय निष्कपट वृत्तीचे होता. आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी मारुतीराय असणारे अंतर बाहेर आत आणि बाहेर होऊन भगवंताचं चिंतन करणारे आहे. असा प्रकार असणारा झालेला आहे. बोला. ऐकता विभीषणाचे वचन जय जयकारे गजती कपीगणा. वदने टवटविला पूर्ण आनंद गगनीना समाये.
झाली, उल्हास आला, सगळे लोक असणारे प्रफुल्लित झाले महाराज. बरं काय, एवढा आनंद असणारा राजा विभीषणामुळे झाला बरं का. उदय तळे उभे गबसती एकदाच निघे तमाची बुंदी वा कैसी झाली दुःख निवृत्ती विभीषण वर्ता सांगता. सज्जना मायबाप, उदयांचळावर ज्याप्रमाणे सूर्य निघाला, सूर्य निघाल्या अंधार नाहीसा होते, तम नावाची बुंदी अजिबात राहणार नाही, तशा प्रकारचं दुःख निवृत्ती झाली. जे दुःख 18 पद्मावाना 56 कोटी गोलावरून 72 कोटी रीस राम लक्ष्मणाला मागोदरायला झाले होतं, ते दुःख असणारं नाहीसं झालं. सगळे लोक असणारे सुखी झाली. किती प्रेम करत होते महाराज. बरं काय, त्या प्रेमाची गणना नाही. बरं काय, प्रेमाचा अंत नाही, अफाट प्रेम करत होते. आणि एका विभीषणाच्या एका मुखातून निघालेले शब्द सर्वांना सुख दिले. एवढा आनंद झाला बरं काय. की हृदय प्रगटता वेदांत ज्ञान ज्ञान सपरिवारे जाय अज्ञान की ग्रह स्वामी उठता देखून तस्कर पळती अवघेची. सज्जनो मायबापो, वेदांताचं ज्ञान जर या हृदयामध्ये झालं तर वाईट वृत्तीचे लोक सहपरिवारी अज्ञान असणार नाहीसे होते. बरं काय, वेदांताचं ज्ञान जर इथं हृदयामध्ये झालं महाराज, तर त्या ठिकाणी अज्ञान नावाची वस्तूच राहणार नाही, त्याचा परिवार पूर्ण नाहीसे होते. काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार अशा मनुष्या तृष्णा, कल्पना, भूमी, भ्रांती, वासना हे सगळे नाहीसे होऊन जातात. मग या हृदयामध्ये काय होते, ज्ञान दीप लागते, ज्ञानाची ज्योत लागते. बरं काय, हृदयामध्ये अंतःकरणाच्या ठिकाणी वेदांताचं ज्ञान जर आम्हाला प्राप्त झालं तर बरं काय, या ज्ञानात या हृदयात अंतःकरणाच्या ठिकाणी मन, बुद्धी, चित्त, अहंकाराच्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चिंतन चालू होते. मग त्याची अवस्था काय होते, तर ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण दया ते सांभाळे, अशा प्रकारची अवस्था होते. तेवढं सुख या वानर लोकांना झालं बरं काय. की चुदिता पडिला अन्ना बिना वा वा तो श्रीरामजी पुढे आला धावून की वारणे गांधिता पंचानन हाक फोडणे धाविनला. सज्जन महाराज, एखाद्या माणसाला भूक लागली, व्याकुळ झाला आणि सागर समोर आला, क्षीरसागर. बरं काय, एखादा माणूस असणारा त्या ठिकाणी व्याकुळ झाल्यामुळे क्षीरसागर आला, किंवा एखाद्या हत्तीला असणारा त्या ठिकाणी अतिशय त्या सिंहानं जर्जर केलं, किंवा एखाद्या जर्जर केल्यावर त्या सिंहाला मारणारे लोक आले, तर किती आनंद होते. तेवढा आनंद झाला बरं काय. रोगे व्यापिला बहुसा भोवते पांजिला सुधारसा. ऐसे विभीषण बोलता रामाचं मिथ्या दुःख वितळले. सज्जन बाबांनो, रोगे व्यापिला बहुवस, कित्येक दिवसापासून रोग आहे आणि तेवढ्यामध्ये एखाद्याने अमृत पाजवले, तर ते रोग राहील का. अमृत पिवणी. बरं, अरे ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे पाहू, लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिस्थिती आहे, किंमते जीवित लाये अमृत सिद्धी. मेलेल्या माणसाला सुद्धा जेवण करते कोण, अमृत. मग रोगी माणसाला अमृत पाजल्यावर रोग नाहीसा झाला. किती आनंद झाला मला. त्या आनंदाचा काही पारावर राहील का, अजिबात राहणार नाही बरं काय. आणि मग त्या ठिकाणी विभीषणाच्या या बोलावर सगळ्या लोकांना आनंद झाला, दुःख असणारं वितळून गेलं, असा प्रकार झालेला आहे. विभीषण वचन पौर्णिमा थोर फळायुक्त दिसे रामचंद्र कंबळला कपी समुद्र सुख भरते दाटले. सज्जनो बाबांनो, विभीषण म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण पौर्णिमा आहे. बरं काय, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला असणार पूर्ण चंद्र निघते, कळायुक्त असते महाराज. आणि मग चंद्राला बघितल्यावर समुद्राला भरते येते.
समुद्र लाटा मारते उछळते महाराज आणि समुद्र म्हणजे हे वादळ नाही 18 वादळ 56 कोटी गोल आलेले 72 कोटी वीज या सर्वांना असणारं कळा आली तर का सगळे उल्हासित झाले भगवान परमात्म्याच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी रोनक आली आणि या सगळ्या लोकांना आनंद झाला बरं का विभीषणास म्हणे रघुनंदना तुझे उपकार मी नवे उत्तीर्ण क्षणा मला गुण सांभाळिला प्राण सख्या काय विचार आहे महाराज जगाच्या मालकाचा रामचंद्र प्रभू विभीषणाला हात जोडून म्हणाले तर विभीषणा अरे तुझे उपकार आता आमच्यावर आहे किती उपकार आहे का विभीषणा काही वेळ जर तू इथे येण्या गेला असलास तरी तर काय होत होतं आणि आता तुझे आमच्यावर उपकार आहेत किती उपकार केला बाबा बरं का क्षणोक्षणी असणारा आमच्यासाठी तू कष्ट केलेलं आहेस दुःख केलेलं आहेस दुःखातून आम्हाला बाहेर काढलेलं आहेस विभीषणा चिंतन करा महाराज रामचंद्र प्रभू विभीषणाला म्हणाले आमच्यावर आमच्या आईचे किती उपकार आहेत आमच्या माईचे किती उपकार आहे काय दुःख झालं असेल त्या माईला 9 महिने 9 दिवस या उदरात ठेवली बस्तावळी उतावळी त्या माईला काय त्रास झाला ज्यावेळेस ती माय जन्माला आणली त्यावेळेस लाखो इच्छाची यातना त्या माईला भोगावं लागलं आणि आम्ही त्या माईला जवळ करणारे मामा चिंतन करा बरं का रामकथेनं जीवनामध्ये उतरा महाराज आणि मग आमच्यावर ज्यानं उपकार केले आम्ही त्याचे उपकार कशा प्रकारचा फेडायला बरं का रामचंद्र प्रभू म्हणाले ज्याचा उपकार आमच्यावर झाला त्याच्या पुढे हात जोडावा त्याची सेवा करावा आणि म्हणून असणारं त्या विभीषणाचं कौतुक भगवान परमात्मा करू लागले असो श्रीरामाची करणी विभीषण सांगतो तेची क्षणी इंद्रजित निकुंभला भवनी कपट होमारंभिला असं म्हणले महाबाबू रामचंद्र प्रभूच्या कानामध्ये विभीषण राजा सांगू लागलेला आहे आत्ताच एक उपकार केले लगेच दुसरा उपकार कराले बरं का देवाचे उपकार लोकांवर आहेत आम्ही म्हणते देवाचे उपकार पण देवावर उपकार भक्त लोक करायला महाराज बरं काय देवाला ऋणी करायला का ऋणी देवाला आपल्यासारखं करायला का आपुल्या सारखे करीता काळ नाही काळ वेळ तया गवळी देवाला आपल्यासारखं करायला देवा दुसरं संकट समोर आहे त्याचं निवारण करायचं आहे निकुंभिलेच्या ठिकाणी इंद्रजित असणारा कपट करत आहे तिथं यज्ञ करत आहे बरं काय युद्धासाठी यज्ञ करत आहे काय करायला बोला होम तुम्ही कोंदला निराळा होम हुतीचे दाटले परिमळ अग्नीतून रजते झाड अर्ध बाहेर निघाला कोण दोन्हीतून असणारा त्या ठिकाणी Receive दोन्हीतून 600 धूर rupees. असणारा We will कोंडलेला pay the आहे. business. आकाशामध्ये धूर झालेला आहे देवा बरं काय होम आरतीमधून परिमळ असणारं त्या ठिकाणी सुंदर ते जागळा असणारा अर्धारथ निघालेला आहे सारथी अर्धावर आलेला आहे बरं काय घोडे अर्धे आलेले आहेत भगवंता आणि ते जर समोर वर आला तर काही खरं नाही बघा महाराज देवाला सुद्धा हुशार विभीषण करू लागलेले आहे बरं काय अशा प्रकारचे असणारे त्या ठिकाणी विचार भगवान परमात्म्याला विभीषण राजा देऊ लागला सजन मामा कोण या गावचे जावई समोर बसले आणि ते लई दिवसाच्या बाद आले आता सांगत बसल्यावर आपले योग्य नव्हते इलायचं जेव्हा माहिती बरं काय आम्हाला जजमेंट आले तर रोज एका गावचे यायले पण आपलं कर्तव्य आहे अतिथी देव भव काय की नाही किंवा उजळली या भाग्याची चिंता वाढली संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला पण साधू संत यांनी घरात तुमची दिवाळी दसरा साधू संतांच्या आपण काही स्वरूप आपले कर्तव्य आहे